राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आपण ब्लॉगमध्ये बघणार आहोत एक घास पिल्लूचा एक घास माझा. असा करत आम्ही दोघांनी जेवण केलं आणि 2 रक्षाबंधनसाठी मेन्स पर्स आहेत ते मी दाखवले व्हिडिओमध्ये. तुम्हाला आवडल्या तर तुम्ही घ्या. खूप छान आहेत, क्वालिटी खूप छान आहे, त्याची रेटिंग पण खूप भारी आहे. एक तर प्युअर लेदरची आहे आणि एक लेदरचीच आहे पण प्युअर नाही लेदर असं बोलू शकतो. आणि त्यात भरपूर ना कलर आहेत. अशावाल्या 2 पर्स आहेत. तर बघा, तुम्हाला माझी सविस्तर जर त्याच्याबद्दल मी दाखवलं तशा व्हिडिओमध्ये, पण सविस्तर जर तुम्हाला अजून हे करायचं असेल ना, बघायचं असेल तर माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती जा. तसे माझे इंस्टा फेसबुकचे लिंक जे आहे ना माझ्या याच्यावरती दिलेली आहे, बायोमध्ये माझ्या दिलेली आहे. तर तुम्ही जाऊन एकदा प्लीज चेक करा. मला सपोर्ट हवा आहे तुम्हा लोकांचा, माझ्या पिल्लूसाठी आणि माझ्यासाठी. तुमच्यामुळं माझ्या पिल्लूचं आणि माझं चांगलं होणार आहे येणाऱ्या काळात. हो का नाही पिल्लू? हां, हो बोलतो पिल्लू. बघा, ह्या पर्स आहेत, 1 नंबर आहेत. व तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता, स्वतःसाठी पण देऊ शकता. आता जर ताई बहिणी जर हे पाहत असतील ना, तर त्यांनी सुद्धा आपल्या भावाला गिफ्ट द्या, नवऱ्याला गिफ्ट द्या, चालेल. आणि आहे ना, ब्रँडेड आहेत ह्या, अशा पण नाही की असं हे कुठल्याही ह्याच्या कंपनीचे, चांगल्या कंपनीचे आहेत 1 नंबर. ही बघा, ही तर ना प्युअर लेदरची आहे. कमीत कमी 350 रुपयाची आहे माझ्या मते. एक 350ची आहे आणि एक ना 170 रुपयाची आहे. दोन्ही पण 1 नंबर आहेत बघा तुम्ही. आणि आपण अशाच नाही, रेटिंग वगैरे पाहते मी. प्रोडक्टचं चांगलं वाटलं तरच घेते, नाही तर नाही. आपण चुकीची रेटिंग किंवा रिव्ह्यू लोकांना नाही द्यायचा, बरोबर. लोकांचा एक विश्वास असतो, दिशाभूल नाही करायची कधीच. या मंडळी चहा प्यायला. बाहेर पाऊस चालू होता, पिल्लू पण झोपलेलं. आता तुम्हाला माहिती आहे पिल्लू झोपलेलं, प्रत्येक वेळेस मी बोलतच असते. तर पिल्लू झोपलं तेव्हाच थोडासा वेळ भेटतो, तर तेवढ्यातच आपलं ब्लॉग शूट करून घ्या किंवा थोडंसं चहा वगैरे पिऊन घ्या. हे चालू असतात कामं माझे. डाळ आणि डाळीला फोडणी द्यायची होती, संध्याकाळची वेळ होती. पालक भरपूर आणलेली. आता 2-3 दिवस आमच्या इथं पालकच दिसणार तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये. हे पालकचं बनवलं, ते पालकचं बनवलं. एक दिवस पालकची खिचडी बनवलेली, ती पण होती आम्ही फ्रीजमध्ये ठेवलेली. मग गरम करून खाल्ली पिल्लूने आणि मी. पुढे तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये. पिल्लूसाठी एकच आहे ॲपलचा शिरा. ते पिल्लूला पण आवडतं, पिल्लू खातं पण आणि त्याला चांगलं जिरतं पण. ही मेन गोष्ट आहे की जे जिरायला हवं, पचायला हवं, बोलतात ना, चांगलं आहे. मग त्यासाठी माझ्या पिल्लूसाठी वजन वाढन आहे की नाही गे पिल्लू? आता तुम्हाला ह्याच्या वाटीमध्ये तेल टाकत असताना दिसत असेल, हे राईचं तेल आहे, म्हणजे मोहरीचं तेल. हो, आपल्या इकडे तिख्या बोलतात. तर त्याचं तेल आहे म्हणून ते एकदम पिवळं पिवळं दिसत असेल तुम्हाला. मग हळद टाकायची गरज नाही, असं एवढं पिवळं तेल असतं बघा. ते दिसलं ना कसं होतं. अजून पालक थोडी शिजून घेतलेली मी, मिक्सरमध्ये बारीक केली. कारण आमच्या सासूबाईच्या दातात अडकते ना, ते लहान बाळ आहेत ना, एकदम मोठं माणूस नाही अजिबात, म्हणून ते किरकिरी असते. त्यासाठी म्हटलं मग अशी डाळ बनव. मग अशी बनवली डाळ. मैं ऐसा बनाता हूँ ना वैसा बनाव ना, मैं वैसा बनाता हूँ ना मग वैसा बनाव. मग ते आपल्याला ऐकून घ्यायला लागतं. त्यासाठी चला आपण बनवली, आपल्याला वेळ होता म्हणून. या मंडळी जेवण करायला या. पाहुणे रावण्यांना बोलवा जेवायला, निमंत्रण द्या. पिल्लूला शिकवते मी निमंत्रण द्यायला. हे बघा, एक घास पिल्लू खातो, एक घास मी खाते. आता मी जर काय खाल्लं ना तर पिल्लूच्या तोंडाला पाणी सुटतं, म्हणून त्याचं पण जेवण घेऊन बसायचं जवळ आणि मग एक घास खाऊ घालायचं. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं की मग ते पण खातात. चला मंडळी, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असणार नक्कीच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक द्या. काय कमी असेल काय नाही माझे व्हिडिओ सांगत जावा. तुमचा सपोर्ट मला खूप गरजेचा आहे, खूप गरजेचा आहे. येणाऱ्या काळात मी सांगेलच की का मला तुमचा सपोर्ट पाहिजे. चला मंडळी, नंतर भेटू. राम राम.